नमस्कार, माझं नाव वैशाली रामचंद्र ठक्का। तुम्हाला माहीतच आहे की मी एक शिक्षिका आहे आणि आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर माझे शैक्षणिक व्हिडिओ तसेच रांगोळी, फलकलेखन, फंक्शनल डेकोरेशन असे व्हिडिओज पाहिले असाल। पण आज सर्वात प्रथमच मी तुमच्यासमोर आलेली आहे ते एक विषयावर चर्चा किंवा मला जी नव्याने माहिती कळालेली आहे ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली, म्हणून मी तुमच्यासमोर उपस्थित झालेली आहे। माझा जो आजचा विषय आहे तो सर्वसाधारणपणे सर्वांनाच आजच्या धकाधकीच्या तणावयुक्त जीवनामध्ये सर्वांना भेडसावणारा तसेच काळाची गरज बनलेला असा विषय आहे। तर जास्त उत्सुकता न वाढवता मी माझ्या आजच्या विषयाकडे वळते। तर माझा आजचा विषय आहे वाढणारं वजन आणि ते कमी करण्यासाठी करावे लागणारे नाना प्रकार। हो, वाढणारं वजन। बघा, वजन हा असा आहे की तिथं न्यूटनचं गुरुत्वाकर्षण नियम लागू पडत नाही, उलट आहे त्याच्या। वजन हे जेव्हा वाढतं तेव्हा किलोने वाढतं आणि कमी होताना मात्र ग्रॅम किंवा मिलीग्रॅमने कमी होतं। आणि ते करताना देखील आपल्याला खूप 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 असे अथक असे प्रयत्न करावे लागतात। प्रत्येक स्त्री पुरुषाला वाटतं की मी चांगली, फिट, स्लिम, हिरो हिरोईनसारखे दिसावे, परंतु ते काही सोपं नाही। मग वयाच्या एका स्टेजनंतरनी आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण वाढत जातं, कितीही केलं तरी कमी होत नाही। स्त्रियांच्या बाबतीत तर हे खूपच जाणवलं जातं, जेव्हा डिलिव्हरीनंतर म्हणा किंवा काही काळानंतरनी शरीरात होणाऱ्या इंटरनल चेंजेस म्हणजे हार्मोनियल चेंजेसमुळे शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं आणि शरीराचा बेढपपणा देखील वाढतो। मग ते शरीराचा बेढपपणा, वजन, फॅट कमी करण्यासाठी मग आपण अनेक उपाय करायला सुरुवात करतो। प्रथम आपण वॉकिंग करतो, त्यानंतरनी वॉकिंग नंतरनी एक्सरसाइजनी पण नाही कमी झालं तर मग जिम लावणं, त्यानंतरनी कमी जेवणं, जंक फूड टाळणं, असे नाना प्रकार करतो। अर्थात आजपर्यंत मी सुद्धा हेच करत होते, पण वजन कमी करण्याचे आणि चरबी कमी करण्याच्या चक्करमध्ये जेवण कमी करणे हा जो उपाय आहे किंवा हा जो समज आहे तो खूपच चुकीचा असा समज आहे किंवा खूपच गोड गैरसमज असा आहे। त्यामुळे शरीरास पोषक घटक मिळत नाहीत, मग परिणामी शरीरातील फॅट कमी होण्याऐवजी वाढतो। माझ्याही बाबतीत असंच घडलं। जेव्हा मी लास्ट टाइम माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतरनी माझ्या शरीरातील फॅटचं प्रमाण जे आहे ते वाढलं, त्यामुळं मी नेहमीच्या प्रमाणे म्हणजे नेहमीचे उपाय जे करते ते उपाय करून बघितले, पण कमी काही होईना। म्हणून मग असं झालं की माझं खाणं कमी आणि माझं एक्झर्शन जे आहे ते जास्त झाल्यामुळे माझ्या शरीरातील फॅटचं प्रमाण वाढायला लागलं आणि काही केल्या फॅटचं प्रमाण काही कमी होईना। असंच एके दिवशी अचानक माझी एक भाची आहे, तिच्या स्टेटसला मी एक डायटिशियनचा नंबर आणि तिच्यामध्ये झालेला बदल बघितला आणि त्या डायटिशियनशी कॉन्टॅक्ट केला, कॉल केल्यानंतरनी त्यांनी मला डाएट प्लॅन दिला। डाएट प्लॅन दिल्यानंतरनी एवढं असं एका महिन्यातच मला असा एवढा रिझल्ट पॉझिटिव्ह आला की तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल। सर्वसाधारणपणे सर्वांना डाएट म्हणजे असं वाटतं की कमी जेवण करणे, फक्त फळेच खाणे असाच असतो। मलाही असंच वाटत होतं, पण हे खरंच कम्प्लिटली रॉंग आहे। मला जे नव्यानं समजलं, मला जो कळला डाएटचा अर्थ, तो म्हणजे डी म्हणजे डिमांडेबल ऑफ बॉडी, म्हणजे आपल्या शरीराला गरज असलेली, ज्याची गरज आहे त्याची पूर्तता करणारा। तसंच आय म्हणजे आयडियल फूड, म्हणजेच उत्कृष्ट असं अन्न। ई म्हणजे इझी टू कुक, म्हणजेच बनवण्यासाठी अगदी सोपं असं रेसिपी। आणि टी म्हणजे टेस्टी टू ईट, म्हणजे खाण्यासाठी चविष्ट, रुचकर। बघा डिमांडेबल ऑफ बॉडी, आयडियल फूड, इझी टू कुक आणि टेस्टी टू ईट। किती वेगळं आहे ना हो हे डायट। खरं तर तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे माझं जेवण कमी आणि एक्झर्शन जास्त असल्यामुळे माझ्या बॉडीमध्ये फॅट वाढलं होतं। पण जेव्हा डायटिशियननी मला जेव्हा माझं डाएट प्लॅन दिलं, अक्षरशः तुम्हाला नवल वाटेल, माझं जो डाएट प्लॅन होता तो माझ्या रोजच्या जेवणापेक्षा दुप्पट होता।
तरी देखील एका महिन्यामध्येच माझं, तुम्हाला विश्वास बसणार नाही, 5 kg वेट लॉस झाला. यस, 5 kg वेट लॉस झाला. त्यानंतरनी वेट लॉस तर झालाच झाला. वेट लॉसच्या सोबत मला बरेच असे काय म्हणतात चांगले परिणाम माझ्या बॉडीवर दिसून आले. माझी जी स्किन लूज पडली होती ती स्किन टाईट होऊ लागली. त्यानंतरनी माझ्या डोळ्याखाली आय रिंकल्स होत्या, त्या आय रिंकल्स खूप 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 प्रमाणात कमी झालेले दिसून आले. त्यानंतरनी हँड स्किनवर वगैरे रॅशेस आणि स्किनमध्ये जो ड्रायनेसपणा आला होता तो ड्रायनेसपणा कमी झाला. मग तुम्ही म्हणाल की डाएट मग केल्यानंतर शेवटी प्रत्येकाच्या शरीरावर डिपेंडेबल आहे. डाएटमुळे थोडासा त्रास होतो, नाही असं नाही. शेवटी हे बघा, जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता ही है. परंतु डायटिशियन जो आहे तो डायटिशियन आपल्यासाठी 24 आवर्स अवेलेबल असतात. आपल्याला काही जरी त्रास झाला, विकनेसपणा जाणवला तर लगेचच आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. ते आपल्याला लगेचच सांगतात. उपवासाच्या दिवशीसुद्धा डाएटमध्ये काय खायचं आणि किती खायचं ते सांगतात. तसंच त्रास होतो म्हणजे काय, काही जण ज्याच्या त्याच्या शरीरावर डिपेंडेबल आहे. विकनेसपणा जाणवतो. मला माझं अन्न जास्त असल्यामुळे मला कधी विकनेसपणा जाणवलेला नाही. पण पिंढऱ्या दुखणं, टाच दुखणं, त्यानंतरनी थोडंसं कधीतरी मळमळल्यासारखं होणं, असे प्रकार होतात. पण आपल्या भल्यासाठीच हे डाएट आहे, त्यामुळं थोडासा त्रास तर सहन करावा लागेल. असा हा माझा डाएटविषयीचा अनुभव आलेला मी आज तुमच्याशी शेअर केलेला आहे. प्रत्येकानेही चुकीच्या पद्धतीनं वजन कमी न करता शास्त्रोक्त पद्धतीने वजन कमी करावं. शेवटी काय तर हेल्थ इज वेल्थ. स्वतःसाठी व स्वतःवर प्रेम करणाऱ्या आपल्या स्वकीयांसाठी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, नाही का? कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढे असे आजार झालेले आहेत. शेवटी आजाराला आपणहून निमंत्रण देण्यापेक्षा आजाराला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपलं वजन हे नियंत्रणात असावं. वेट लॉस बरोबरच फॅट लॉससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पहिल्या महिन्यात मी माझा वेट लॉसचं जे गोल आहे ते अचीव केलेलं आहे. आता दुसऱ्या महिन्याचा माझा जो गोल आहे तो फॅट लॉसचा आहे. फॅट लॉस पहिल्या महिन्यातही झाले पण कमी प्रमाणात झाले. आता सेकंड मंथमध्ये फॅट लॉसचं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतरनी तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हालाही जर हे डाएट शास्त्रोक्त पद्धतीनं आपलं वजन नियंत्रणात आणावं असं वाटत असेल तर डायटिशियनचं नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचं नाव मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही चला तर मग तुम्हीसुद्धा काय करा, आपलं वाढणारं वजन जे आहे ते कमी करण्यासाठी चालू करा. डिमांडेबल ऑफ बॉडी आयडियल फूड, इझी टू कुक अँड टेस्टी टू ईट मीन्स DIET डाएट. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स कळवा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला टॅग करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूअर्स, लाईक्स मिळवण्यासाठी मला मदत करा. धन्यवाद.